विद्यार्थी मित्रांनो, समावेशित शाळेतील वर्ग जडणघडणीत शिक्षकाची भूमिका हा मुद्दा आता आपण या ठिकाणी विचारात घेतोय. यातील पहिला मुद्दा आहे संप्रेषण कम्युनिकेशन. संप्रेषण कम्युनिकेशन शिक्षक ज्यावेळेस विद्यार्थ्यांशी सुसंवाद साधतो, तर समावेशित शाळेतील शिक्षक हा प्रामुख्याने आपला वर्ग अध्यापन करत असताना विद्यार्थ्यांशी त्याचं संप्रेषण, पण केवळ विद्यार्थ्यांसोबत संप्रेषण का, तर नाही. त्यात आपल्या मुख्याध्यापक असतील, वर्ग शिक्षक असतील, विशेष शिक्षक असतील, अधिकारी असतील, डॉक्टर्स असतील, इतर सेवाभावी संस्था असतील, व्यावसायिक असतील, यांच्यासोबत त्याला संप्रेषण करावं लागतं. ही त्याची संप्रेषणाची जी भूमिका असते, संप्रेषणाचं जे कौशल्य असतं, हे कौशल्य अत्यंत महत्त्वाचं असतं. किती प्रभावी पद्धतीने त्याचं संप्रेषण कौशल्य आहे, त्यावरच शाळेतील वर्ग जडणघडण त्या ठिकाणी होत असते. सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याच्या विद्यार्थ्यांसोबत असलेले संप्रेषण हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. हे विशेष विद्यार्थी असतात, त्या असामान्य असा शब्द ज्यावेळेस वापरला जातो किंवा दिव्यांग असा शब्द ज्यावेळेस वापरला जातो, तर त्या विद्यार्थ्यांसोबत शिक्षकाचं असलेलं संप्रेषण हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतं. विद्यार्थ्यांच्या अडीअडचणी समजून घेणं, त्यांना प्रभावी अध्यापन करणं, त्या विद्यार्थ्यांना प्रेरणा देणं, त्या विद्यार्थ्यांचा अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर उपक्रमात सहभाग घेणं हे अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. हे संप्रेषणाच्या माध्यमातून शक्य होतं. आता वर्तनावरील नियंत्रण हाही देखील अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. शिक्षकाची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. विद्यार्थी त्याचं जे वर्तन असतं आणि शिक्षकाचं वर्तन हे महत्त्वाचं आहे. मग हे जे वर्तनावरील नियंत्रण आहे, तर समावेशित वर्गामध्ये असणारा विशेष गरजा असणारा जो बालक आहे, त्याच्या सामान्य बालकांसोबत असलेला संवाद घडवून आणणं हे महत्त्वाचं आहे. कारण शिस्तविषयक समस्या निर्माण होऊ शकतात. अनावश्यक वर्तन जे असतं विद्यार्थ्यांचं, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी शिक्षकाला विकासात्मक दृष्टिकोन ठेवावा लागतो. हे अत्यंत महत्त्वाचे आहे. कारण ही जी असामान्य विद्यार्थी असतात, त्यांचं वर्तन विषयक अनावश्यक बाब त्या ठिकाणी निर्माण होत असते. त्याच्यावर नियंत्रण ठेवणे, त्याच्यामध्ये सुसंवाद साधणे, सामान्य विद्यार्थ्यांसोबत एक शिस्तविषयक सुसंवाद त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाचा असतो. व्यावसायिक विकासाच्या बाबतीत जर विचार केला आपण त्या ठिकाणी, तर शिक्षकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आहे. विशेष शिक्षक, तज्ज्ञ, डॉक्टर, वर्तन विश्लेषक यांचे मार्गदर्शन सेवांतर्गत प्रशिक्षण हा एक महत्त्वाचा भाग असतो. कारण शिक्षकाला आपला व्यावसायिक विकास घडवून आणणं अत्यंत महत्त्वाचं आहे. BEdची पदवी मिळवली किंवा विशेष शिक्षक ही पदवी मिळवली, त्याच्यानंतर तो थांबला असं नव्हे, तर निरंतर व्यावसायिक विकास ही महत्त्वाची भूमिका असते. मग या निरंतर व्यावसायिक विकासामध्ये त्याला वैविध्यपूर्ण अध्यापन पद्धती, साधनं, कौशल्य, तंत्र याची माहिती प्राप्त करणं, म्हणजे अपडेट नॉलेज मिळवण्यासाठी व्यावसायिक विकास हा अत्यंत महत्त्वाचा होता. जिल्हा शिक्षण प्रशिक्षण संस्था अर्थात डाएट यासारख्या संस्था या प्रशिक्षण त्या ठिकाणी देत असतात. त्या प्रशिक्षण वर्गात हा शिक्षक सहभागी होत असतो. त्या अर्थाने त्याचा तो व्यावसायिक विकास त्या ठिकाणी होत असतो. वर्ग वातावरण देखील अत्यंत महत्त्वाचे आहे. समावेशी शाळेतील वर्ग जडणघडणीत शिक्षकाची भूमिका ही वर्ग वातावरणापासून खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण ठरते. सुरक्षित वातावरण ठेवणं, अध्ययनपूरक वातावरण ठेवणं, प्रेरणा देणं, विशेष गरजा असणाऱ्या बालकांना अध्ययनाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेणं, सामान्य बालकांना त्यात सहभागी करून घेणं, यासाठी हे वर्ग वातावरण अत्यंत महत्त्वपूर्ण असतं. म्हणजे शिक्षक हा वर्ग वातावरणात सामाजिकीकरण, सोशलायझेशन असं वातावरण त्या ठिकाणी करत असतो आणि ती भूमिका त्याची अत्यंत महत्त्वपूर्ण असते. आता या भूमिकेसोबत आपण जर बघितलं तर
अभ्यासक्रम सुधारणं हा एक महत्त्वाचा मुद्दा. अभ्यासक्रम सुधारण्यामध्ये प्रत्येक शिक्षकाचा समावेश त्या ठिकाणी असतो. पण समावेशी शाळेतील शिक्षकाची भूमिका कशी महत्त्वाची आहे? तर हा एक संशोधक भूमिकेतून त्या ठिकाणी विचार करतो. त्याच्या शाळेत, त्याच्या वर्गात, त्याच्या सोबत असणारे जे विद्यार्थी असतात, त्यांचं वर्तन, त्या वर्तनात दिसून येणाऱ्या त्याला बाबी, विद्यार्थी अध्ययन करत असताना त्याला येणाऱ्या अडीअडचणी, अध्यापन करत असताना शिक्षकाला येणाऱ्या अडीअडचणी, मूल्यमापन करत असताना येणाऱ्या अडीअडचणी, त्यात दिसून येणारे काही त्याला प्रमुख बदल, अभ्यासपूरक आणि अभ्यासेतर उपक्रम, त्याचबरोबर सर्वसामान्य असणारे विद्यार्थी, या म्हणजे तो वर्ग जो असतो, तो वर्ग हा एक प्रकारची ती प्रयोगशाळा आहे त्या शिक्षकाच्या दृष्टिकोनातून. आणि त्या प्रयोगशाळेत जे काही प्रयोग चाललेले आहेत, जी संशोधनं चाललेली आहेत, ती संशोधनं अभ्यासक्रम सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतात. आणि शिक्षकाने ते जे बदल सुचवलेले असतात, ते बदल हे भविष्याच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचे असतात. त्या विद्यार्थ्यांना स्वाध्याय कसा द्यायचा, त्या विद्यार्थ्यांना कशा पद्धतीने शिकवलं, कुठल्या पद्धतीने शिकवलं तर विद्यार्थ्यांमध्ये मूलभूत सुधारणा घडून येतील, लक्षणीय बदल दिसून येतील. यासाठी अभ्यासक्रम सुधारण्याच्या साठी जे उपाय असतील, ते सुधारणा जे असेल तो शिक्षक त्या ठिकाणी सुचवू शकतो. सहकार्यात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. शिक्षक जी आंतरक्रिया करत असतो विविध घटकांशी, त्या ठिकाणी मग त्या अनौपचारिक असोत, औपचारिक असोत, अशा दोन्ही वातावरणात त्याच्या आंतरक्रिया होत असतात. तिथे सहकार्यात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा. विविध घटकांशी त्याचा सहकार्यात्मक दृष्टिकोन अत्यंत महत्त्वाचा आहे. उदाहरणार्थ पालकांसोबतचा सहकार्यात्मक दृष्टिकोन हा तर अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. सहअध्यापन म्हणजे को टीचिंग. शिक्षक ज्यावेळेस वर्गात शिकवत असतात त्यावेळेस त्याला त्यांच्या आपल्यासोबत असलेल्या सहकारी शिक्षकांची मदत घ्यावी लागते. तेच सहअध्यापन, त्याला को टीचिंग असं म्हणतात. विशेष शिक्षक असतील, तज्ज्ञ असतील, सामान्य शिक्षक असतील, या सगळ्यांच्या सहकार्याने वर्गात केलेलं जे काही अध्ययन असेल, अध्यापन असेल, मूल्यमापन असेल, या सगळ्या प्रक्रिया महत्त्वपूर्ण ठरतात. दिग्दर्शन, निरीक्षण, समस्या निराकरण, या ज्या बाबी असतात, या सहकार्यात्मक दृष्टिकोनातून आणि सहअध्यापनातून या ठिकाणी शिक्षक नक्कीच प्रभावीपणे करू शकतात. ही भूमिका अत्यंत महत्त्वाची. वैयक्तिक मार्गदर्शनात आपण बघतो, वर्ग अध्यापनामध्ये सर्वसाधारण वर्ग अध्यापनात देखील वैयक्तिक मार्गदर्शन हे अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असतं. विशेष गरजा असणाऱ्या बालकांना तर वैयक्तिक मार्गदर्शनाची नितांत गरज असते, कारण त्यांच्या गरजा वेगळ्या आहेत, त्यांच्या समस्या वेगळ्या आहेत. अशा वेळी हा जो समावेशित शाळेतील जो शिक्षक असतो, त्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण ठरत असते. त्याचबरोबर वर्गरचना. आपण शाळेला या समावेशित शाळेला भेट दिल्यानंतर आपल्याला तेथील वर्गरचनेची कल्पना आलेली. बालकांची बैठक व्यवस्था असेल, साधनांची मांडणी असेल, वायुविजनाची व्यवस्था असेल, प्रकाश व्यवस्था असेल, या सगळ्यांच्या अर्थात फलकाची देखील ती महत्त्वपूर्ण ठरते. या विद्यार्थ्यांशी गटचर्चा करताना, समवयस्क गटासोबत चर्चा करताना, अपंग बालकाला फलक लेखनासारख्या कार्यात सहभागी जर व्हायचं असेल तर त्याला विशिष्ट पद्धतीची वर्गरचना ही महत्त्वपूर्ण ठरत असते. मग ही जी महत्त्वपूर्ण रचना असते, त्यात शिक्षकाची भूमिका ही अत्यंत महत्त्वाची आपल्याला दिसून येते. तर विद्यार्थी मित्रांनो, असा हा शिक्षक की जो समावेशित शाळेत कार्य करतोय, अध्ययनाचं कार्य करतोय, अध्यापनाचं कार्य करतोय, मूल्यमापनाचं कार्य करतोय, हा प्रेरक म्हणून काम करतोय, एक सहकारी म्हणून काम करतोय, एक मित्र म्हणून काम करतोय, एक मार्गदर्शक म्हणून काम करतोय. या विविध भूमिकेत तो काम करत असताना त्याची भूमिका ही अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. धन्यवाद.